तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन यापूर्वी किंबहुना आताही काही बदललेला नाहीये, पण त्यांना खरी गरज आहे ती म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाच्याच आधाराची. आणि खरंच ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्यांचं आणि आपलं जीवन वेगळं असतं असं तुम्हाला वाटतं? तुमच्या माझ्या आयुष्यात येणारे कटुगोड प्रसंग त्यांच्याही आयुष्यात येतात, मग ते आपल्यापेक्षा वेगळे का? याच धर्तीवर एक सिनेमा येतोय, आम्ही का तिसरे. या 110 कोटी लोकसंख्या असलेल्या एवढ्या मोठ्या देशामध्ये आम्ही मेल्यानंतर सुद्धा आमच्या हक्काची जाण्यासाठी किंवा पुरण्यासाठी यांच्याकडे 7 फूट जागा नाहीये. परत जर त्या एरियामध्ये दिसलात ना, सगळे दात घशात घालीन. दिवसाला 100 रुपये घेऊन ज्यांचे झेंडे मिरवतेस ना तू, त्यांना निवडून द्यायचा अधिकार तरी आहे का ग तुला? पुढचा जन्म इजण्याचा नको घालू, पुढचा जन्म इजण्याचा नको घालू. हाय, मी मनाली. शो टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज शो टाइम मध्ये आपल्या बरोबर आहे आम्ही का तिसरे या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट. आपल्या बरोबर आहे या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश मोरे, आणि त्याचबरोबर या सिनेमाच्या निर्मात्या त्या म्हणजे अलका कुबल, मिलिंद गवळी, या सिनेमाचा अभिनेता, आणि त्याचबरोबर लक्ष्मी त्रिपाठी. तुमच्या सगळ्यांचं IBN लोकमत मध्ये स्वागत. आणि मी सुरुवात खरं तर रमेश सरांपासूनच करणार आहे. सर, सगळ्यात आधी तुम्ही हा सिनेमा रमेशजी हा दिग्दर्शित केलाय. आता ज्या सिनेमाचे जॉनर आता आपल्याला पाहायला मिळतात, अशा परिस्थितीमध्ये ज्यांना आपण नेहमी समाजामध्ये छक्का, हिजडा, किन्नर या शब्दांनी आपण त्यांना नेहमी म्हणतो, संबोधतो, या विषयाला घेऊन आत्ता सिनेमा करावासा असं तुम्हाला का वाटलं? खरी या सिनेमाची कल्पना जी आहे ती अलकाताईंच्या डोक्यात आली होती. त्यांना एका पुस्तक प्रकाशनाच्या दरम्यान, म्हणजे मी का नाही या पुस्तकाचं, पारू मदन नाईक यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्या दरम्यान त्यांना लक्ष्मीजी भेटल्या होत्या. आणि तेव्हा त्या पुस्तकाने त्या पूर्णतः झपाटून गेल्या होत्या आणि त्याच्यावर त्यांना सिनेमा करायचा होता. या दरम्यान त्या माझ्याकडे आल्या, माझ्याशी चर्चा झाली, त्यांनी मला बोलवून घेतलं होतं आणि सिनेमाचं पुस्तक, ते कादंबरी वाचल्यानंतर मी पण पूर्णतः झपाटून गेलो. आणि मी या चित्रपटातली, म्हणजे या कादंबरीतली अनेक पात्र खऱ्या वास्तविक जीवनात पाहिली तसं मला वाटायला लागलं. आणि मग मी अलकाताईंना म्हटलं की याच्यावर रिसर्च होणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मग लक्ष्मीजींनी खूप सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला खूप त्यांच्या समाजातील ज्या बारकावे आहेत ते समजावून सांगितले. आणि मग तितक्याच झपाट्यानं हा चित्रपट आम्हाला, म्हणजे तो चित्रपट त्यांनी समजावून सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की या समाजातला जो माझा स्वतःचा जो दृष्टिकोन होता, तो या समाजाबद्दल अनेक गैरसमज होते, ते गैरसमज या रिसर्चच्या दरम्यान पूर्णतः निघून गेले. आणि एक प्रगल्भ दृष्टी, म्हणजे या समाजामध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या प्रखरपणे माझ्या लक्षात आल्या आणि त्या लोकांसमोर मांडाव्या. जी अलकाताईंना जी गरज वाटत होती ती गरज मलाही वाटली. आणि म्हणून त्या दोघांच्या, म्हणजे अलकाताईंच्या, लक्ष्मीजींच्या, समीरजींच्या, आमच्या सगळ्यांच्या पूर्ण ताकदीनं हा सिनेमा आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर रमेश. म्हणून खरं तर आता मी अलकाताईंनाच हा प्रश्न विचारणार आहे, कारण अलकाताई, तुमचे जे सिनेमा आहेत, ज्या सिनेमांना प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट बघत असतात, त्या जॉनरचा हा सिनेमा नक्कीच नाहीये. तर मग अशा वेळेला एक वेगळ्या जॉनरचा सिनेमा करणं आणि मुळात पुस्तकावर प्रेरित होऊन हा सिनेमा, म्हणजे तृतीयपंथीय ज्यांना समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन खरं तर वेगळा असतो त्यांच्याकडे बघण्याचा, तर अशा विषयाला घेऊन सिनेमा करणं, त्याची निर्मिती करणं, ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? मनाली, नेहमी व्यवसाय म्हणून काम करतच असतो आपण, आम्ही कलाकार. इव्हन निर्माती म्हणून पण मी जत्रांसाठी किंवा BC सेंटरसाठी बरेच सिनेमे केले होते, माझ्या खास हमखास अगदी महिला ऑडियन्ससाठी. पण जेव्हा या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेले तेव्हा ते पुस्तक वाचलं आणि खरं सांगते मन हलून गेलं. असं वाटायला लागलं की खरंच आपणही त्यातलेच एक आहोत की आपण या लोकांशी असे वागतो. मी स्वतःला तेच बघत होते की सिग्नल जवळ आले तरी माझ्या कपाळावर आठी उमटायची किंवा असं व्हायचं की फार काय ओढीने आपण त्यांच्याशी असं कधी वागत नाही. एखादं दुसरं चालतं कोणी व्यक्ती आलेली आहे, अशी स्त्री पुरुष आहे, पण सिग्नल जवळ तृतीयपंथी किंवा हिजडा भिकारी आला तर थोडंसं कपाळावर आठी यायची. आणि लक्ष्मी त्या कार्यक्रमाला आली होती. मी लक्ष्मीला पहिल्यांदाच भेटले आणि तिच्या बोलण्याने तर मी जास्त प्रभावित झाले. तिचं जे भाषण झालं
त्यानंतर मी लक्ष्मीला आमचं जेव्हा डिनर होतं म्हटलं, लक्ष्मी मी भारावून गेले म्हणजे हे सगळं काय जे काय आहे, मला वाटतं याच्यावर फिल्म करावी. तिला वाटलं नेहमीच मला असे बरेच जण भेटतात की फिल्म करायची आहे वगैरे म्हणणारे, पण मी सातत्याने माझे मिस्टर समीर अटले किंवा माझ्याबरोबर सहनिर्माती माझी बहीण शिल्पा मसूरकर यांच्या संगनमताने आम्ही ठरवलं की हा विषय करायचाच. कारण आपण घरात एखादं अपंग मूल जन्माला आलं, मतिमंद मूल जन्माला आलं तरी आपण त्याच्यावर एवढं प्रेम करतो, पण हिजडा जन्माला आलं म्हणजे हिजडा घरात असणं याची आईवडिलांना लाज वाटते. तर मला असं वाटत होतं की या सिनेमाच्या दृष्टीने आईवडिलांनी प्रथम या मुलांना सपोर्ट करायला हवा, त्याच्यानंतर बहीण भावंडाने. तर मला असं वाटत नाही की हे चित्र बदलायला त्यामुळे खूपच निश्चितच मदत होईल. जसं आता अलकाताई म्हणाल्या की जेव्हा त्यांनी हे पुस्तक वाचलं त्या पुस्तकावर प्रेरित होऊन त्यांना सिनेमा बनवासा वाटला, आणि तुझं उत्तर होतं की तुझ्याकडे भरपूर जण येऊन गेले की ज्यांना सिनेमा बनवायचा होता पण त्यांना तो होकार नाही दिला. तर सगळ्यात आधी या सिनेमाला होकार द्यावासा का वाटला? कारण की बघ सोनाली, लाईक भरपूर लोक येतात आणि मी इतकं आमचं आयुष्य इतकं पाताळीहून आम्ही इतके स्टेप्सहून आम्ही निघतो आणि आयुष्य इतकं सरळ नसतं. आम्ही माणसाला ओळखून असतो. आणि जेव्हा हे अलका कुबल म्हणजे ही सुपरस्टार, मला फक्त एकच फिल्म माहिती होती माहेरची साडी, आणि व्हॉट इज अलका कुबल त्याच्या व्यतिरिक्त काळूबाईचं चांदभळ हो फक्त देवीचं रूप. आणि मला माहिती आहे की फायनान्शियली हिला प्रॉफिट होणार नाही अलकाताईंना, पण आमचं विषय इतकं स्ट्रॉंगली तिला खरं आत्म्याने वाटलं की काहीतरी व्हायला पाहिजे, आणि त्या गोष्टीला मी सन्मान देत मी होकार म्हटलं आणि मदत करायला धावले. आणि मेन हे पूर्ण फिल्म मध्ये माझं समाजचे लोक 98% आमचे लोक आहेत, तृतीयपंथी, त्यांनी काम केलेलं आहे. आणि ग्राउंड रियालिटीज आहेत जे समाजमध्ये आहे तेच दाखवलेलं आहे, काहीतरी वेगळं नाही, दुसऱ्या फिल्म सारखं नाही की मेल्यानंतर घरामध्ये आम्ही दफनवतो आणि हे सर्व काही विचित्रपणा नाही आहे. मिलिंद, तुझी जी भूमिका आहे ती खरी तर कुठेतरी एक लक्ष्मी त्रिपाठी ही जी एक व्यक्तिरेखा आहे ही साकारण्याचा तू प्रयत्न केलेला आहेस. त्या भूमिकेमधनं म्हणजे एक आधुनिक आपण म्हणूया तिचं जे मॉडर्नायझेशन आहे ते त्या भूमिकेमध्ये. तर सगळ्यात आधी तृतीयपंथीयांच्या त्यांची भाषा, त्यांच्या लकवी, त्यांची जी बोलण्याची पद्धत असते, तर या सगळ्या गोष्टी तुला अभिनयामध्ये करताना एक कुठं आव्हान होतं का? सुरुवातीला ज्या वेळेला अलकाताईंनी मला विचारलं की हा चित्रपट तू करशील का आणि लक्ष्मीनारायण त्रिपाठीचा रोल आहे तो करशील का, तर स्पॉन्टेनियसली मी हो असं म्हटलं. आणि मी वाट बघत होतो असं काहीतरी वेगळं करायची, लार्जर दॅन लाईफ होतं, रिअलिस्टिक होतं. आणि त्याच्यानंतर मी रमेशजींना भेटलो, तर रमेशजींनी ज्या पद्धतीने त्या सिनेमाचा अभ्यास केला होता ते बघून मी भारावून गेलो. मला आठवतं सुरुवातीला अलकाताईंनी मला सांगितलं होतं की आपण एक स्क्रिप्ट रिडिंग ठेवू, आणि स्क्रिप्ट रिडिंगसाठी या समाजातले काही जे कलाकार म्हणून काम करणार होते ते आणि आम्ही सगळे स्क्रिप्ट वाचलं. आणि ती स्क्रिप्ट वाचताना ती स्क्रिप्टच इतकी स्ट्रॉंग होती, आणि हे सगळे जे झपाटलेले लोक जे होते एका रूममध्ये सगळे बसलेले आणि सगळे इतके एन्थुझियास्टिक होते, आणि कुठेतरी ती एनर्जी माझ्यामध्ये आली. आणि मला नंतर अलकाताईंनी आणि रमेशजींनी सांगितलं की जरा लक्ष्मीला फॉलो कर. तर एक थॉट होता की नाही मी माझ्या पद्धतीचं कॅरेक्टर प्ले कर, पण ते म्हणाले नाही तू एकदा तिला बघ ती बिग बॉस मध्ये. आणि कुठेतरी ना मला एक भीती पण होती की ही जेव्हा बिग बॉस वरनं बाहेर येईल आणि आल्यानंतर पहिलं अलकाताईंना विचारेल की कोणी केला रोल माझा, बघू मला सिनेमा, आणि ही केपेबल आहे, त्या मला धरून ती सगळ्यांसमोर झोडलाच तिने की आहे चांगलं. तर कुठेतरी ते फिअर पण होतं, कुठेतरी काहीतरी करायचं होतं. आणि ते करत असताना म्हणजे पहिला दिवस दुसरा दिवस आणि त्यांच्या बरोबर काम करून माझ्यामध्ये पण खूप परिवर्तन झालं. माझा बघायचा दृष्टिकोन बदलला. मी ॲज अन ऍक्टर म्हणून किंवा डिटॅच्ड होऊन काम करत होतो, त्याच्यानंतर मी खूप अटॅच झालो की खूप ह्युमन आहेत ते, किंवा खूप माणूस म्हणून खूप प्रेमळ असतात ते.
आपण कधी विचारच केला नव्हता, कधी इंटरॅक्ट करायला नव्हतं. मी खूप भाग्यवान आहे की मला असा सिनेमा करायला दिला अलकाताईंनी. मनाली आणि सेटवर म्हणजे आमच्याकडे 90% जवळजवळ हिजडेच होते काम करायला. 90 काय 95%. मिलिंद, उदय सबनीस, प्रमोद पवार किंवा अजून 1-2 आमचे अतुल आगलावे, अजून एक ऍक्टर संदेश जाधव, हे असे 5-7 जण सोडले तर सगळे हिजडे होते. पण आम्ही जेव्हा प्रोड्युसर म्हणून तिथे हजर असायचो फक्त, पण जेव्हा त्यांचे अनुभव ऐकायचो ना, खरंच अजून वाटायचं की काय या लोकांचं आयुष्य आहे. म्हणजे यांना काही पर्यायच नाहीये. यांना शिक्षणही महत्वाचं आहे, पण आपल्या समाजातला बदलही आवश्यक आहे की त्यांना ऍक्सेप्ट करणं माणुसकीच्या नात्याने. कुठेतरी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आमच्याचकडचे बरेच जण दिवसभर आमच्याकडे शूट करायचे, रात्री सेक्स वर्किंगचं त्यांना काही ठीक आहे, तो त्यांचा व्यवसाय, पण आम्हाला कधी त्यांची किळस नाही वाटली. खरं सांगते मनाली, पुन्हा सकाळी रात्रभर ते असं जागरण करून आलेले असायचे डायरेक्ट सेटवर. कुठेतरी एक तर आमच्यातला, मला नाव नाही आठवत, तो म्हणाला मी रेल्वे स्टेशनच्या बाथरूम मध्ये आंघोळ केली आणि आता सेटवर आलो. हे एवढं केविलवाणी अवस्था होती. म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल अजून असं झालं की आमच्यातलं आणि त्यांच्यातलं अंतरच मिटलं गेलं. पण खरं तर आज हेच आम्हाला जाणून घ्यायचंय, ते म्हणजे या सिनेमामधून समाजाचा दृष्टिकोन बदलेल का, म्हणजे समाजाची जी त्यांच्याकडे बघण्याची जी एक विचारसरणी आहे ती बदलेल का, हे आपण जाणून घेणार आहोत. पण शो टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN ग्रुपवर.